बरं आहे कर बाळा तुझं. हाय की ग. कसं चाललंय? बरंच म्हणायचं बघ आता. काय चाललंय आणि काय नाही, काय सांगायचं तुला. सांगेल तेवढं कमीच आहे. का ग? काय करायचं ग. म्हातारे आता काम होत नाही. घरात बसलेली असते ती. बघायला तर नुसतं किरकिर किरकिर चालू करते ती. किती किरकिर ऐकायचं सांग की. मला तर वैतागून गेलाय. गाजभर खाऊन शांत बसावं म्हणतच नाही ती. कशाला लक्ष देते आज? आता लक्ष कसं द्यायचं नाही. घरातलं काम असं आवरून बसली जाऊन म्हणलं 5 मिनिटं की हाक मारलेली हायच. जेवण दे, चहा दे, आण दे, पाणी दे, हीच चालू असते. हा ती झाला तर ती दुसरं काहीतरी पोरच दंगा करते. ती झाला तर ती सासू सासराच हाक मारते. ती वैताग घेऊन गेलाय मला. ती अगं असू दे, पहिल्यातली माणसं आहे ती. कशाला लक्ष द्यायचं आपण येड्यागत. घ्यायचं समजून. पहिल्यातली माणसं आहे ती. कशाचं काय. हे बघ, मी तुला सांगितलं नव्हतं पण मी वेगळं राहणार आहे. का? मला होत नाही बे तिथं. त्यांचं राहू देत तिकडं. आम्हाला काय होत नाही त्यांच्या संग. त्यामुळे मी ह्यांना सांगितलं खुली बघा म्हणून. यांनी खुली बघायल्यात. आता म्हातारपणी त्यांनी कुठं जाऊ देत ग. जाऊ देत. आहेत की लोक, आहे की त्यांचा. बघतील की, सांभाळेल की ते लोक. तसं नसतंय ते. म्हातारपणी काय करू देत त्याने आता? त्यांना होते का आता? काय सांग. काय लागलं केलं तर द्या येईल. सांगते मी त्यांना द्यायला. पण मला काय होत नाही बाई आता. हे पण नाहीच म्हणत होतं मी काय आई वडिलांना सोडून जाणार नाही. पण मला काय होत नाही म्हटलं. मी जाते माहेरला म्हणल्यानंतर आता तयार झाल्यात. त्यामुळे आता मी नाही बाई करत. माझं मी राहणार आहे वेगळं. किती करायचं आणि किती बी केलं तर आणि केलंच नाही म्हणते ती. अगं तसं नसतंय ते. म्हातारी माणसं आहे ते. कुठं सोडायचं सांग. त्याने कुठं जायचं? सगळ्यांनी तसं म्हणलं तर त्याने कोण बघायचं आता म्हातारपणी? बघल की ते लोक आहे की बघायला. बघल की ते. तुझ्या भावाचं आणि भावाचं पण परवा चाललो बाई बोलणं. काय ग? म्हणाल ते चालू होतं बारीक हळूच. मी ऐकलं. काय म्हणाल ते? शिकू म्हणाल ते वेगळं राहावे आपण, वेगळं राहावे आपण. हे काय नको ह्यांच्याविषयी. वेगळं राहावे म्हणाले आता. होय. आणि काय त्यांना काय झालं वेगळं नेट बसते वेगळं राहायला? हा इथं तुम्ही खांदा लावून त्यांच्या संग काम करतायचं आणि वेगळं राहायला काय त्यांना? आता काय करायचं सांग. काय नाही मी सांगतो त्याला. काय तुम्हाला सोडून बिडून जायचं नाही. तुम्हाला कोण सांभाळणार? तुम्हाला कोण बघणार? त्यांनी वेगळं राहिल्यावर. मग आमच्या बाबतीत तुला वाईट वाटते बा. तसेच नवरे जे आई वडील आहेत ते आपले आई वडील आहेत. तसं म्हणून नाही बा. त्यांना कोण सांभाळायचं? ते दुसरे आहे ते सांभाळते ती नाही सांभाळ देते. तुम्ही सांभाळायचं. आई वडिलाचं आशीर्वाद लय महान आहे. होय बरोबर आहे. मी काय असा विचारच केला नव्हता ग. ती म्हातारी झाल्यात म्हणून मी सारखं त्यांना चिडचिड करायची. बरं झालं तू सांगितलीस ती. आता नाही बाई विचार करत. सांगते मी त्यांना नको वेगळं राहायला राहतो मग. असं ते काय झाला त्रास तर होऊ दे पण नाही राहत नाही वेगळं. आता कशी शहाणी झालीस बघ बरं. असं करायचं असते बा. तुला जसे आई वडील सांभाळावं भावानं भावजानं वाटते तसं त्यांना बी वाटते आपल्याला बी सांभाळावं. म्हातारपणी सगळ्याला आहे बा. होयच की. आता आम्ही नाही सांभाळलं तर आमची बी पोरं आम्हाला सांभाळणार नाहीत. हा विचार करायचा पुढचा. आम्ही म्हातार झालं आमची पण पोरं आम्हाला म्हातार झाली म्हणून सोडून जातील. मग काय करणारा? पुढचा विचार करायचा. तसं करायला नाही. तुम्ही नाही त्यांना बघितलं तर तुमची लेकरं तुम्हाला बघतील का? तुमचं आपलं आई वडिलाचं बघूनच लेकरं करत असतात. जे पेरते तेच उगवते. तसं करू नका. शहाण्यागत राहावा. लेकरांना दिसत नाही का आता? कळते सगळं. पोरांना काही सांगायला लागत नाही.
बरोबर आहे आई तुझं. तुझं तू म्हणतेस ते बरोबर आहे. त्याच्यामुळं असू देत, काय करते ते. नाही बाई, मी नाही जात सोडून माझ्या सासू सासऱ्यांना. माझी चूक मला कळाली, मी सांगते त्यांना. आणि जाते बाई मी आजच माझ्या घरला. ह्या की 2 दिवस आता आली असत. नको, जाते मी माझ्या घरला. त्यांच्यावर बी म्हातारी झाली ती, आता त्यांच्यावर बी कोणतं लक्ष ठेवायला पाहिजे. हा, आता शहाणी झाली माझी लेक. असं येड्यावाने काहीतरी मनात आणायचं नाही, करायचं नाही, शहाण्यागतच राहायचं. आवर बाई, भराभरा भांगून जाऊया, संध्याकाळची गाडीने जातील. राहू दे, लसूण काढतील, आवर जाऊ घालत.